नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला कापडापासून ताटावरचा रुमाल कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. वटसावित्रीला किंवा मंदिरात जाण्यासाठी किंवा संक्रांतीला जाताना तुम्हाला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला हा खूप छान दिसेल रुमाल ताटावर. हे बघा, असं हे ताट आहे आणि त्या ताटावर हा असा रुमाल कसा आहे, छान आहे ना. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आता हा गोल रुमाल बनवण्यासाठी मी एक ताटाच्या मापाच्या आकाराचा गोल कापून घेतलेला आहे कापडाचा. हे ताट ठेवलं असेल त्याच्याकडे मी सर्कलने गोल आखून घेतलेला आहे आणि त्याच मापाचा कॅनव्हास पण कापून ते शिवून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला ह्याला झालर करायची आहे. आता झालर करण्यासाठी कापड कसं घ्यायचं तर त्याचं माप बघा तुम्ही. हे इकडनं आपण हे असं मोजत घेणार आहोत. पूर्ण सर्कलचं आपल्याला टिपणी असं माप घ्यायचं आहे. हे आले आपल्याला 32 इंच. आता 32च्या डबल घ्यायचं म्हणजे 30 आणि 30 60 आणि 2 2 4 64 इंचाची मी अशी एक पट्टी कापून घेतलेली आहे. हो का, किती इंचाची? 64. हो का, एवढी मोठी अशी ही पट्टी आहे. 64 इंचाची ही अशी कापून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला अशा मिऱ्या टाकून शिवून घ्यायची आहे पट्टी. हो का, ठीक आहे का, अशी अशा मिऱ्या टाकून हे पूर्ण पट्टी आपण शिवून घेणार आहोत. हे बघा, आता हे माझी मिऱ्या घालून असं म्हणजे झालर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, सुंदर अशी झालर तयार झाली. आता ती आपल्याला ह्या गोल आकाराच्या ह्याला शिवून घ्यायची आहे. आता कशी शिवायची ते नीट बघा. बघा, आता ही जी उलट बाजू आहे ना ती अशी इथे ठेवायची आणि इकडनं अशी पूर्ण असं हे गोलाकार हे असं शिवून घ्यायचे. हा का, अशा पद्धतीने ही बाजू सरळच ठेवायची. हे का, खालती कॅनव्हासचं कापड आहे. अजून आपण ह्याला खालती कुठलंच कापड लावलेलं नाही आहे, फक्त कॅनव्हास आहे. ह्या कापडावरती हे ठेवायचं आहे असं झालर आणि इकडनं अशी शिवायची. ही झालरची उलट बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. ठीक आहे. चला तर मग आपण शिवून घेऊया. हे बघा, आता अशा पद्धतीने माझी ह्याला झालर लावून झालेली आहे. आता आपल्याला ह्याला अस्तर लावायचे. बघा, आता खालती असंच कॅनव्हासचं कापड आहे. आता अस्तर कसं लावायचं ते नीट बघा. आता ह्याला खालनं अस्तर लावण्यासाठी मी त्याच साडीचा कापडाचा एक गोल आकार असा कापून घेतलेला आहे. फक्त ह्या गोलापेक्षा थोडंसं 1 इंच सगळ्या बाजूनी जास्त घेतले म्हणजे आपल्याला कमी जास्त नको पडायला. आता हे काय करायचं, हे सगळं हे झालर आहे ना ही अशी आतमध्ये घ्यायची. ठीक आहे. आणि तुम्हाला कुठल्या मापाचा रुमाल बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ताटाचं माप घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडं किती मोठं वगैरे ताट असेल, छोट्या ताटाचं पण तुम्ही बनवू शकता. आता हे जे कापड आहे ना हे असं उलटं ठेवायचं इथे. नीट लक्ष देऊन बघा बरं का. आणि इथे असं थोडंसं म्हणजे बरंचसं इथे कापड असं ठेवून शिवून घ्यायचं आपल्याला. म्हणजे उरलेलं कापड नंतर कट करायचं. फक्त एवढी 2 इंचाची जागा आपल्याला शिवायची नाही आहे. काय, फक्त 2 इंचाची जागा आपल्याला शिवायची नाही आहे. बाकी सगळा गोल आपण शिवून घेणार आहोत. आणि हे कापड असं उलटं ठेवायचं. हे बघा, ही सरळ बाजू समोरासमोर आली आहे आणि हे असं आपण इथे बघा हे इथे ठेवून असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि फक्त अशी 2 इंचाची जागा आपण न शिवता तशीच ठेवणार म्हणजे आपल्याला रुमाल सरळ करता येईल. चला तर मग आता आपण हे शिवून घेऊया. बघा, आता तुम्ही बघू शकता माझा हा गोल मी शिवून झालेला आहे आणि ते थोडंसं ओपन ठेवलेलं आहे. चला तर मग आता इथून आपण सरळ करूया. आणि थोडं वरती जरासं ठेवलेलं आहे कारण की आतमध्ये दुंडायला आपल्याला कापड कमी नको पडायला. आता अशा पद्धतीने आपण सरळ करणार आहोत रुमाल आपला. आता अशा पद्धतीने हे परत आतमध्ये दुमडून घ्यायचं असं आणि इकडनं परत शिलाई मारून घ्यायची.
हे आपला रुमाल इथे तयार झालेला आहे. आता डेकोरेशनसाठी बघा इथे, आता डेकोरेशनसाठी मी ते लेस लावणार आहे बघा. अशी गोलेने इथे लेस अशी शिवून घेणार आहे. चला तर मग आपण लेस लावून घेऊ. तुम्हाला मध्ये जर काही स्वस्तिक वगैरे ओम वगैरे काढायचं असेल तर तुम्ही लेसनी वगैरे काढू शकता, किंवा कलरचे फेविकॉलचं हे भेटतं चमकीच्या कलरचं, त्यांनी पण तुम्ही काढू शकता. आता सुंदर असा माझा रुमाल तयार झालेला आहे. इथे खालती पण मी लेस लावलेली आहे आणि इकडे पण लेस शिवून घेतली आहे. मध्ये एक छोटंसं माझ्याकडे पॅचवर्कचं होतं ते मी ते शिवून घेतलं आहे. कसा वाटला मग? छान आहे ना? चला तर मग रुमाल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.